भगवंतांचा रथ मथुरेमध्ये पोचला त्याच्या अगोदर काही काळ जिथे अक्रूरांना दर्शन दिलेलं आहे भगवंतांनी, तिथे त्यांच्याबरोबरचे रथ आहेत त्याच्यामध्ये बसून नंद आणि इतर जे गोप आहेत ते पुढे गेलेले आहेत, त्यामुळे ते आधी जाऊन पोचले असा उल्लेख आहे आणि हे काही काळानंतर जाऊन पोचले. भगवंत रथातून गेल्यानंतर नंदबाबांचा जो रथ आहे तो गावाच्या वेशीच्या म्हणजे मथुरेच्या वेशीच्या बाहेर थांबलेला आहे. आणि म्हणून भगवंतांचा रथ आल्यानंतर भगवंतांनी अक्रूरांना सांगितलं की काका तुम्ही आता मथुरेमध्ये जा, प्रवेश करा आणि कंसाला आम्ही आलेलो आहोत ही बातमी सांगा. ज्या कामाकरता कंसाने तुम्हाला पाठवलं होतं ते झालेलं आहे. आणि हे म्हणाले की आम्ही जो प्रत्यक्ष कार्यक्रम आहे त्याच वेळेला मथुरेमध्ये येऊ. म्हणून अक्रूरजींनी कंसाला ती बातमी सांगितली की मी ज्या कामासाठी गेलो होतो ते काम झालेलं आहे. श्रीकृष्ण आणि बलराम असे मथुरेमध्ये आलेले आहे. एका कंसाने ज्या कामाकरता अक्रूरांना पाठवलं होतं ते काम झाल्यामुळे कंस थोडासा मनोमन सुखावला आणि त्याचबरोबर त्याची जी भीती होती ती अधिक गडद झाली, कारण त्याला माहिती होतं की हाच आपला काळ आहे. आणि ते भगवंतांच्या जन्मापासून म्हणजे ज्यावेळेला तो अष्टमगर्भ त्या ठिकाणून नाहीसे झाला आणि योगमायेनं सांगितलं की तुला मारणारा हा दुसरीकडे कुठेतरी जन्माला आलेला आहे, तेव्हापासून कंसाला जी भीती वाटत होती ती, ज्याला आपण म्हणतो ना की भीती दाट होत जाते, एखादी शक्यता असते आणि ती आता दाट झाली, तशा पद्धतीचे भाव कंसाच्या मनामध्ये. संध्याकाळच्या वेळेला हे सगळेजण गोप भगवान श्रीकृष्ण बलराम दादा यांनी नंदांना विचारलं की आम्ही आता बघा ही सगळी जी मुलं आहेत ही एका खेड्यातून आलेली आहेत. तसं जर आपण बघितलं तर मथुरा आणि वृंदावन ही जवळजवळ आहे, पण मथुरा हे मोठं शहराचं ठिकाण आहे त्या काळातलं आणि वृंदावन हे जवळचं एक छोटं गाव आहे. म्हणजे गावातून पहिल्यांदाच हे शहरामध्ये आलेले आहेत सगळे. तेव्हा भगवंतांनी नंदांना असं विचारलं की आम्ही गावामध्ये शहर कसं आहे, हे नवीन गाव आहे ते कसं आहे ते जरा बघून येतो. आणि म्हणून श्रीकृष्ण बलराम दादा आणि इतर गोप हे त्या नगरामध्ये फेरफटका मारतायत, बघतायत की कशा पद्धतीनं नगराची रचना आहे. यांनी आत्तापर्यंत कधी 2 मजली घरं बघितलेलं नाही असा उल्लेख आहे. त्यामुळे शहरामध्ये किंवा मथुरेमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा यांनी 2 मजली 3 मजली अशा पद्धतीची घरांची रचना बघितली. आणि एकेका चौकामध्ये ते थांबतायत, बघतायत आणि त्यांच्या मागून आता मथुरावासी जे आहेत ते श्रीकृष्णाला आणि बलराम दादांना बघण्याकरता म्हणून चाललेले. आणि तेवढ्यात एक प्रसंग घडला, तो म्हणजे एक धोबी हा भगवंतांच्या दृष्टीस पडला. त्याच्या पाठीवरती त्याची जी गाडी होती त्या गाड्यावरती काही वस्त्र बांधली आहेत, राजवस्त्र आहेत, कपड्याचे ढीग बांधलेत. त्यातली काही स्वच्छ आहेत आणि काही ज्याला आपण आत्ताच्या भाषेत व्यवस्थित त्याची घडी घातली, इस्त्री केलेली आहे अशा पद्धतीची आहेत. आणि भगवंतांनी बघितलं की आपले जे सगळे मित्र आहेत, आपले जे सगळे गोप बंधू आहेत, यांच्या अंगावरती यांनी कधीही आत्तापर्यंत अंगभर कपडे घातलेले नाही आहेत. कमरेला लज्जा रक्षणाकरता जेवढं वस्त्र लागतं तेवढं वस्त्र यांच्या शरीरावरती आहे. आणि तेव्हा भगवंतांनी त्या धोब्याला विनंती केली की आम्हाला तुझ्याकडचे असलेले काही कपडे दे. तर त्यावेळेला त्यांनी या सगळ्या मुलांचा उपहास केला. भागवतामध्ये असा शब्द वापरला की
दऱ्याखोऱ्यामध्ये डोंगरांमध्ये राहणारी तुम्ही मुलं आहात, तेव्हा तुम्हाला ही राजवस्त्र काय करायची आहेत असं म्हटल्यानंतर भगवंतांनी सहज बलरामदादांकडे पाहिलं आणि बलरामदादांना विचारलं. भागवतात हा उल्लेख नाही आहे, पण बलरामदादांना विचारलं की मागच्या अवतारामध्ये ज्यानं सीतेविषयी अपशब्द काढले होते किंवा अपशब्द ज्याच्या मनात आले होते तोच एक हा धोबी, तेव्हा याला याची जागा दाखवूयात. आणि म्हणून भगवंतांनी असं म्हणतात की त्याला त्याच्या श्रीमुखात भडकावली आणि त्याच ठिकाणी तो गतप्राण झाला. त्याची जी गाठोडी होती त्यातली काही वस्त्र भगवंतांनी आपल्या सगळ्या या सवंगड्यांना दिली आणि आता ती वस्त्र राजवस्त्र घातली आहेत आणि हे सगळे फिरतायत. त्याच वेळेला एक कुब्जा भगवंतांच्या दृष्टीस पडली. ही कुब्जा मुळामध्ये दिसायला सुंदर आहे, पण त्याच वेळेला ती शरीरानं 3 ठिकाणी वाकडी आहे असं म्हणतात. ही काय करत होती तर ही चंदन आणि उटणं असं उगाळायची आणि ते कंसाला लावण्याकरता म्हणून, ज्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये हे जे सगळे ब्युटी पार्लरवाले पॅक असतात की नाही तयार, तशा पद्धतीचं काम ही करते. आणि हे कंसाकरता म्हणून तिने म्हणजे कंसाच्या राजवाड्यामध्ये ती अशा पद्धतीचं काम करते. तिने श्रीकृष्णांना बघितलं आणि तिच्या मनात विचार आला की खरं तर मी आत्तापर्यंत हे सगळं करते ते राजाची सेवा म्हणून करते, पण श्रीकृष्णाला जर मी हे लावलं तर माझं परमभाग्य. आणि भगवंतांनी तिच्या मनातले विचार ओळखले आणि भगवंतांनी तिला सांगितलं की हे तू आम्हाला लावतेस का, मला देतेस का, हे काय आहे तुझ्याकडे. तिनं सांगितलं अशा पद्धतीनं हे उठणं आहे माझ्याकडे आणि तिनं ते भगवंतांना लावलं. आणि असं सांगतात की त्याचा प्रसाद म्हणून भगवंतांनी कुब्जेच्या म्हणजे कुब्जेला सरळ केलं, पण ते कसं केलं तर तिच्या पायावरती आपला पाय ठेवला आणि हनुवटी अशा पद्धतीनं धरली आणि एका क्षणामध्ये तिला वर उचललं. आणि तिला वर उचलल्याबरोबर 3 ठिकाणी वाकडी असणारी कुब्जा ही पुन्हा सरळ झाली. तिचा देह सर्वसामान्यांप्रमाणे झाला आणि ती मुळातच दिसायला सुंदर होती, त्यामुळे तिच्या रूपाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. आणि तिनं भगवंतांना प्रार्थना केली की तुम्ही माझ्या घरी या. त्यावेळेला भगवंत म्हणजे त्यावेळेला गेलेले नाहीत, नंतर भगवंत आपलं मथुरेतलं कार्य झाल्यानंतर कुब्जेच्या घरी गेलेले आहेत. यानंतर भगवंतांनी ते जे धनुष्य होतं ज्याचा याग चालला होता त्या धनुष्याच्या ठिकाणी म्हणजे धनुर्याग ज्या ठिकाणी होणार आहे ते यागाचं धनुष्य ज्या ठिकाणी ठेवलंय त्या ठिकाणी भगवंत आले. त्या धनुष्याच्या आजूबाजूला अनेक पहारेकरी आहेत त्याचं रक्षण करण्याकरता. कारण जे पुरोहित आहेत त्या पुरोहितांनी सांगितलंय की धनुर्याग कशा करता करायचा तर जो राजा आहे म्हणजे कंस आत्ताच्या कथेमध्ये, तर त्याचं आयुष्यमान वाढावं, त्याचं वय अधिक त्याला वय मिळावं याच्याकरता तो धनुर्याग आहे. आणि ते जर धनुष्य तुटलं तर काहीही विपरीत घडू शकतं, म्हणून त्या धनुष्याच्या रक्षणाकरता हे सगळे आजूबाजूनी सेवक आहेत. आणि श्रीकृष्ण आणि बलरामांनी त्या सेवकांना विचारलं की आम्हाला ते बघायचं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही लांबून बघा. आपण जसं आत्ता एखाद्या जुन्या वस्तू ठेवल्या असतात ना, संग्रहालय जे असतं त्या संग्रहालयात गेलो की काही अंतरावरून त्या वस्तू बघायच्या असतात का तर त्याचं कुठलंही नुकसान होऊ नये. तशाच पद्धतीनं त्या धनुष्याला कुठलीही हानी पोचू नये
याच्याकरता ते सेवक आहेत. त्यांनी सांगितले की लांबून बघा. आता भगवंत म्हणाले की खरं तर ते बघण्याकरताच मी इथे आलो आहे, आणि म्हणून त्या सगळ्यांचा डोळा चुकवून बलराम दादा आणि श्रीकृष्ण त्या ठिकाणी गेले. आणि ते धनुष्य उचलणं काही भगवंतांना अवघड नव्हतं. भगवंतांनी ते उचललं आणि त्याच्यावरती ज्यावेळेला ते प्रत्यंचा चढवत होते त्यावेळेला ते धनुष्य भंगलं, आणि त्या धनुर्भंगाचा आवाज एवढा मोठा झाला की तो जवळच कंसाचा महाल होता, त्या कंसाच्या महालापर्यंत आवाज गेला. आणि जसा धनुष्य भंगल्याचा आवाज कंसापर्यंत गेला तसं कंस अधिकच घाबरला. आणि आता त्याची खात्री पटली की कदाचित उद्याचा सूर्योदय मी पाहू शकीन, पण सूर्यास्त पाहणं हे मला शक्य होणार नाही. ती रात्र संपली आणि दुसऱ्या दिवशी ह्या प्रत्यक्ष याग ज्या ठिकाणी चालला होता तो याग पाहण्याकरता म्हणून ही सगळी मंडळी ज्या रस्त्याने जाणार आहेत. आता आपण सिरियलमध्ये असं पाहिलेलं असतं की तो जो हत्ती मारला भगवंतांनी कुवलयापीड नावाचा, तर तो त्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये मारला असं आपण रामानंद सागरांची जी सिरियल होती त्यात पाहिलेलं आहे. पण प्रत्यक्षामध्ये तो कुस्तीचा आखाडा जो आहे त्या आखाड्यात जाणाऱ्या रस्त्याच्या वाटेवरती हा हत्ती उभा आहे. आणि भगवंतांच्या लक्षात आलं की हा हत्ती, कारण त्यांनी अक्रूरांना विचारलंय, मी मागच्या वर्गामध्ये हे सांगितलं की अक्रूरांशी बोलताना भगवंतांनी ह्या गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत की कंसानी कशा पद्धतीनं ही सगळी तयारी केलेली आहे. त्यावेळेला कुवलयापीड नावाचा जो हत्ती आहे त्या हत्तीला भगवंतांनी अगदी सहजपणे उचलला आणि आपटलेला आहे. तो गतप्राण झाला. त्याच्यानंतर प्रत्यक्ष कुस्तीच्या आखाड्यामध्ये मुष्टिक आणि चाणूर असे दोन कंसाचे साथीदार किंवा त्याचे सेवक हे यांच्याबरोबर किंवा यांनी या दोघांना कुस्तीचं आव्हान दिलेलं आहे. आता कुस्तीचे काही नियम आहेत. आपण आज जर सुद्धा बघितलं की ज्या काही कुस्त्या होतात आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने, तर किंवा कोणत्याही प्रांतात, तर त्याचे काही नियम आहेत. म्हणजे काय, तर ठराविक त्याचा वयोगट आणि वजन गट आहे. बघा, म्हणजे काय 95 किलो वजनी गटात, 85 किलो वजनी गटात, अशा पद्धतीनं ह्या वयोगटातले जे दोन मल्ल आहेत त्या दोन मल्लांमध्ये कुस्ती होते. म्हणजे मला उद्या वाटलं की एखाद्या 100 किलो माणसाशी कुस्ती करावी ज्याचं वजन 100 किलो आहे, तर ते कुस्तीचे जे नियम आहेत त्याला धरून नाही, अनुसरून नाही. किंवा एखाद्या 100 किलो माणसाला वाटलं की एखाद्या 5 वर्षाच्या मुलाबरोबर किंवा ज्याचं वजन 15-16 किलो आहे अशा लहान मुलाबरोबर कुस्ती करावी आणि त्याला हरवावं, तर हे नियमांना धरून नाही. आणि हे सगळे नियम बलराम दादांना माहिती आहेत आणि त्याचबरोबर श्रीकृष्णांना सुद्धा माहिती आहेत. तेव्हा ज्या वेळेला हे चाणूर आणि मुष्टिक हे दोन बलवान समोर आले त्यावेळेला भगवंतांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्याबरोबर युद्ध करणार नाही, कुस्ती खेळणार नाही. याचं कारण आम्ही तुमच्यापेक्षा लहान आहोत, आम्ही मुलं आहोत, किशोरवयीन सुद्धा नाही येथे अजून. 12-15 वय आहे साधारणपणे या दोघांचं. त्यामुळे आणि तुम्ही जे आहात हे अत्यंत प्रचंड कसलेले मल्ल ज्याला म्हणतात तसे हे दोघे आहेत. तेव्हा आपण युद्ध म्हणजे कुस्तीचा खेळ खेळणं
हे काही योग्य नाही. पण इथे या दोघांनी म्हणजे चाणूराणी आणि मुष्टिकानी भगवंतांना किंबहुना श्रीकृष्णाला आणि बलराम दादांना असं सांगितलं आहे की तुम्ही आत्तापर्यंत त्यांच्या कानावरती ही सगळी बातमी गेलेली आहे की कोणते कोणते असुर कसे कसे मारलेत. तेव्हा तुम्ही दिसायला जरी छोटे असलात तरी प्रत्यक्ष तुमच्या अंगामध्ये प्रचंड बळ आहे. आणि आत्ताच तू ज्या कुवलयापीड नावाच्या हत्तीला मारलंस त्याच्यामध्ये एवढं बळ आहे, 1000 हत्तींचं बळ आहे. अशाला तू अगदी सहज मारलंस, तेव्हा तू आमच्याशी कुस्ती खेळायला तुला कोणतीही अडचण किंवा आडकाठी नसावी. आणि म्हणून या दोघं मल्लांनी श्रीकृष्णांना आणि बलराम दादांना आव्हान दिलं. आणि मग त्यांनी एकमेकांवरती कोणते कुस्तीचे डाव टाकले या डावांचा उल्लेख आहे. आणि कशा पद्धतीनं या दोघांनाही श्रीकृष्णांनी आणि बलराम दादांनी संपवलं याचा उल्लेख आहे. चाणूर आणि मुष्टिक गतप्राण झाले आपल्या डोळ्यासमोर हे कंसाने पाहिलं आणि त्याच्यावरती कोणतीही प्रतिक्रिया देणार एवढ्यात डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच भगवंत कंसाचं जिथे आसन मांडलेलं आहे किंवा सिंहासन मांडलेलं आहे त्या सिंहासनाच्या शेजारी येऊन उभे राहिले असा उल्लेख आहे. म्हणजे त्याला कळलंच नाही की एका क्षणामध्ये कृष्ण आपल्या शेजारी येऊन उभा राहिला. आणि तो आपल्या शेजारी आलेला पाहिलं कंसाने आणि आपल्या आसनावरनं उठला आणि तो पळून जाण्याचा प्रयत्न करतोय. एवढ्यात तो धाड दिशी जमिनीवरती आपटला. त्याचा मुकुट मस्तकावरून खाली पडला. आणि काही ठिकाणी असा उल्लेख आहे की भगवंतांनी त्याच्यावरती मुष्टिप्रहार केला. काही ठिकाणी असा उल्लेख आहे की भगवंतांनी लत्ता प्रहार केला, म्हणजे पाय ठेवला फक्त भगवंतांनी त्याच्यावरती. पण मुळामध्ये तो एवढा घाबरलेला होता कंस, व्यावहारिक भाषेमध्ये आत्ता ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो, भीतीपोटी आलेला. त्याच्यामुळे कंस ज्यावेळेला जमिनीवरती कोसळला, श्रीकृष्ण आपल्या शेजारी उभा राहिलाय आणि तो पळण्याचा प्रयत्न करताना जमिनीवरती कोसळला. तर ज्यावेळेला तो जमिनीवरती कोसळला त्याच वेळेला कंस गतप्राण झाला होता. यानंतर भगवंतांनी सगळ्यात पहिल्यांदा किंवा सगळ्यात पहिलं काम जर काही केलं असेल तर ते उग्रसेन राजाची मुक्तता केली. कारण उग्रसेन राजे हे त्या मथुरेचे खऱ्या अर्थाने राजे आहेत आणि त्यांची परवानगी घेऊन मग वसुदेव आणि देवकी यांची मुक्तता केलेली आहे. या ठिकाणी कंसवध झाला की आपला श्रीमद भागवत कथेतला जो 5वा दिवस आहे तो 5वा दिवस या ठिकाणी संपतो. चालू शकतो पण आपल्याला काहीही करून म्हणजे वेग कमी जास्त करून कथांचा किंवा एखादी कथा कमी जास्त करून कंसवधापर्यंत 5व्या दिवशी भागवताचा जो कथाभाग आहे तो काहीही करून पूर्ण करणं क्रमप्राप्त आहे. नाहीतर मग पुढे, कारण पुढे अजून मोठा कथाभाग आहे 6व्या दिवशीचा. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा.